काय बुवा बायको मायाला गेली तर घरातही करमाना बुवा ल बायको आता आहे ना चौथ्यांदी डिलेवरीला गेली. तिला म्हणलं होतं इडच करू डिलेवरी, तुझ्या आईला बोलून घे इड, पण नाही नाही मला मला मायालाच जायचंय म्हणे. बरं म्हणलं जाय बाई. आणि आता काय करतो चौथ्या पोरावय ना ऑपरेशन करून टाकीतो. मा मत होतं बा अजून एखादं होऊनच देऊ आणि मला लय मजा येते बा, पण ती नाहीच म्हणती. ती म्हणते बास 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 मला लय त्रास होतोय. हा एवढंच बास झाले म्हणे, 4 का थोडे झाले का. बरोबर आहे भाऊ मरू दे मग. हा ऑपरेशनच टाको करून. आता आईला बसलोय निवंत. सगुन गुणाचा गबाळ गतान गवळ्यात इंड राधा, तुम्ही एवढा दाला जाग राधा मावशीच्या घरी. बाळ झोक्यामध्ये खेळे ग राधा मावशीच्या घरी. अग 5 वर्षाचा का कृष्ण गतान गवळ्यात इंड राधा, गवळ्यात इंड राधा. अग 5 वर्षाचा कृष्ण गतान गवळ्यात इंड राधा, तुम्ही एवढा दाळ जग राधा मावशीच्या घरी. बाळ झोक्यामध्ये खेळे ग राधा मावशीच्या घरी. कोण आलं? बरं बसलोय. येऊ का भाऊजी? या वहिनी तुम्ही आज? हा आली बाई, थोडं काम काढलंय तुमच्याकडं. काय काम आहे हो? या ना बसा या. आले थोडी भेटच आले. आता ब्यायचं काय काम? तुमचा देराच किती केला तर. तुम्ही आता गाणं म्हणत होते का? ऐकू आलं का? अहो पाणी जिन्याने येत होते तर खाली आवाज येतो. हा का? हा. काय झालं? हा माझी बायको आहे ना डिलिव्हरीला गेली. हा. मग 2-4 पोरं झाली नाही का. बया भाऊजी तुम्हाला म्हणले ना आता बंद करून टाका, हे 4थं पोर आहे आता कवर. अहो वहिनी तिला मात मत मन नाही बंद करावा. हा का? हा. आणि ती तर मला म्हणत होती अगं- मी म्हणते बंद करा, पण मानावर ऐकत नाही म्हण. भाऊजी तुम्हीच ऐकते नाही, तुमच्या सांगातले नखरे. म्हणजे म्हणली तुला का? आणि मग हा मलाच वाटलं होतं मला मजा येते ग. काय? हा पोरं काढाय. अहो पोरं काढायला मजा येते, पण पोसायला लय जड जातं. महागाई किती झाली आता. पोरं काय तोंडाची राहिली का? आपण जाऊ दे आता. ती म्हणते आता या बा एवढी महागाई झाली तर किराणा भरायला घरात पैसे नाहीये, तुम्हाला माहितच आहे. हा अवघड. मानावरा किती दारुडे आहे. हा घरात साखरीचा पत्ता नाही. पाहुणे आले म्हणून तुमच्याकडे साखर न्यायला आले. साखर न्यायला आली का? हा ते माई मावशीन ते आले ते तिकडचे. कुठले? काय ते गावाचं नाव? पांडुरली? नाही नाही मग? ते गाजरवाडी नाही का? गाजरवाडी? हा हा तिडले का? हा तिला ती माय मावशी आहे ना, हम्म. माझ्या आईची बहीण. हा हा. मग तिचा नवरा ती आली तर मग तुम्हाला सांगते घरात काचाच पत्ता नाही. हा साखर संपली म्हणले पाहुणे रावळे देखत नको इज्जत जायला म्हणून पटकन आले. म्हणले भाऊजी तरी जावा. मला वाटलं तुमची बायको हाय का काय, अजून कवा गेली ती? तिला झाले 2-4 दिवस. हा का? हा. बरं झालं बाई सुखी हो. आता एवढा टाइम नाही का? हा वय पोरांना सगळ्यांना घेऊन गेली का? सगळे निली बुलबुल. हा ना. ते कुठे इडला चंडत होती महाभवती. इड कालत होती म्हणलं बुलबुल. एक या पायाला धरत, एक इकडे या पायाला धरत, एक तर मधूनच शिरत. हा का? हा एक काय काड्यावर बसत. नको महापोरी नाही का मोठा तो गोट्या. हा गोट्या. अहो त्याला तर लय शंभूलाच आवडत. शेंगुळा? हा पप्पा मला शंभूलाच द्या, मला शंभूलाच द्या. खायला म्हणलं आता बरं आहे का ये, आता घरात आणेल नाही शंभूला. शेंगुळा म्हणजे? शंभूला म्हणजे अहो आता तुम्हाला ये माहित नाही का गुढी शेव. हा बरोबर. हा गुढीशेव बरोबर. त्याला मी ना शंभूलाच म्हणतो. तो लहान नाही का गोट अंड्या. हा अंडे. अहो ते लय हत्ती. यानं शंभूला मागितलं हा का याच उठत लगेच डोकं. हा हा लगेच म्हणतो मला आहे ना पप्पा तुमचं क्याळच द्या, तुमचं क्याळच द्या. आणि त्या आईला म्हणलं अरे आणि मग क्याळ म्हणजे ते तुमचं क्या? माझं नाही. हा
अहो ही काय नाही करा त्या गाड्यानं केलं. हा हा केळ आवडत आहे का त्याला हा. हा, ते माय पोराला आवडत आहे लहान्याला हा ना खात्या ना खात्या पोरं केळ आता लहानच आहे ते तुमचे तर लयच बारीक बारीक आहे. बारीक आहे माई. हा. जाऊ द्या त्यांच्यासाठीच तर कमवू राहिलो आपण. मग ऐका ना हा ते केळं आणायला जावं लागा त्या. हा म्हणून तुम्ही सगळे काढून दिलं तिच्या सगळं. हा म्हणजे मग तुम्ही बरे आता एकटे. बरे बरे मग घरी आणलं हा केळं. हा पप्पा तुमचं केळ मला पहिलं सोलून द्या. हा का मग पप्पानं दारावा आणि ते सोलून द्यावं आणि त्याच्या तोंडात घालावं. हा का हा. अहो, मग ते लहानच आहे ना. हा ना त्याला सोलता नाही ना येत. हा हा मग देतो घालून काय तोंडात केळ हा. सोलून. हा अहो, बरं झालं चला जाऊ दे गेली ना घेऊन आई विना कुठं पोरं राहते का नाही, जाऊ दे. तिच्या संग राहतील. हा, राहील. काय बाळातीन झाली का येईल निघून. काची लवकर येते आता. मी ना लय दिवस तिला ठेवणार नाही तिथं. हा हा काय होतं माहितीये का लोकांच्या गावाला आहे ना पोरांची हाणाहाण होती. हा बरोबर हं? एकदा मोकळी झाली हा आठवड्यात बाई घरी ना हा का म्हणजे तयारी करा काची पुढल्या पोराची. म्हणजे अजून होऊन द्या. हो मला 10 पोरं होऊन द्यायचे 10. बया भाऊजी तुमचा स्टॅमिना लय मोठा आहे हो. त्यामिना मग तुमच्यावर दाखवून पाहू का त्यामिना. हो भाऊजी काय बोलून राहिले. अहो जाऊ द्या तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे दोघा नवरा बायकोंचा. तुम्ही 10 हो द्या हा. नाही तर अजून 15 काढा. आता काय करायचंय मला पाहुणे घरी बसेल तेवढी साखर द्या. हा देतो ना वहिनी. द्या. वहिनी बसाव ऐका ना वहिनी. हो, नका ना भाऊजी चला ना पटक्यान. लगेच जा घेऊन ऐका हा. वहिनी. हा अरे, तुमचं तोंडावर लई पुळ्या झाल्या हो. हा हं? अहो आता काय करते मग पोळ्या होणारच ना आता. हं. हा भाऊजी आज काय करू राहिले. ते तुम्हाला हात लागला काय झालं मला वाटतं माझी बायको बसली. हा येऊ? होतं ते होतं माणसाला तसं. वहिनी मग साखर द्या ना हा पटकन. देतो देतो. वहिनी सांग तुम्हाला साखर देतो. चला चला या चला वहिनी. बाबा या डब्याचा मधला डबा आहे हा तेवढी घेऊन जा आता. कोणत्या डब्यात साखर आहे. या बा या डब्यात आहे. या आहे का हा या बा आता तेवढी घेऊन जा डबा भरेल. हा का तुम्हाला राहू दे ना काही. नका आता इड मी काय चहा पित नाही. हा मी चहाच पित नाही. असं असं. हा मग अहो ते इड आहे ना नाग मुंग्या लागतील. हा हा खरंय का नाही. मग सगळे नेऊ का. हा जा घेऊन पे चहा. हा हा न्या. बरं बरं बया भाऊजी हा? मान्य तुम्ही वर करून ठेवली भाऊजी. हा लईच लांब आहे हो तुमचं हे मान्यचं हात पुराणा बाई. हा आहे ना. याच्यात तर तुम्ही बिस्किटचे पुढे ठेवलेले वाटतं. हा राहू द्या तुम्हाला न्यायचंय का एखादा. पोरांना ठेवलेले वाटतं. वरते ते पोरं जाऊ द्या न्या ना तिकडे अहो, तुमचं. नका नका राहू दे तुमचे पोरं आल्यावर खातील. बरं. बस झाली साखर हाय मला चहा होईल पाहुण्यांचा. हा वहिनी बरं जाते मी मग भाऊजी. हा अहो मी काय म्हणतो हा. थांबा जाशाल. हं? अहो नका ना पाहुणे बसले घरी. अहो वहिनी कधी मध्ये येत्या तुम्ही हा. कधी नवत येत्या. हा या मावाला पाहून जा थोडं काय माझं घर. हा मी तशी येत राहते पण आले का जाय गाय गाय निघून. एवढा टाइम कोणाला आहे भाऊजी बसायला. हा मा भावाचं काही नुसता पेतोच का आता त्यांचं विचारूच नका. नाही हम्म. पहिलं मग त्याला सुध राहते का ग करायला. काय हा कामधंदा. जाऊ द्या आता त्यांचं सांगितलं तर पांगत धरलं तर झोंबत अशी गते काय सांगायचं. या ना वहिनी बसा. नाही नका आता जाते. या हो अहो तुमचा लय जागर झालं भाऊजी. या ना पाना आमचं. या ना या. बया भाऊजी लय मोठे हो तुमचं काय घर. हा घर. इकडे या रूम मध्ये तर मी कवा आलेच नाही. अगं म्हणूनच म्हणलं या वहिनीला दाखवू हा. मावाला केवढं आहे बा. हा मस्त मोठं आहे बाई तुमचं घर. अरे मा घर मोठं आहे म्हणजे पैसे तेवढे लागले. हा ना वहिनी हा ऐका ना हा बसा तुम्ही. हा. मी आलो 5 मिनिटात. आता कुठं चालली मलाही जायचंय ना भाऊजी. अहो वहिनी 5 मिनिटं थांबा आलो ना. बर बर या लवकर. आलो आलो काही चहा बी नका ठेवू बर का मला. आलो. बया ये भाऊजी पुढे गेले का बाई. एक तर पाहुणे घरी बसले वाट पाहतील माई. आईला आज आहे ना आज ढायच बसली बर का.
माझी बायको तिकडे डिलेवरीला जायले. आज वहिनी आली. लई तिची इच्छा होती तिच्या. आता मी असं डोकं लायतो, ही पॅन्ट काढून ठेवतो, टावेल गुंडाळीत जातो आणि डायरेक्ट वहिनीला आहे ना आज तावडीतच घेतो. जे व्हायचं ते होईल. थांब मला पॅन्ट काढू दे. तिला म्हणतो, आज वहिनी मला तुम्ही ना करूनच द्या. हा थोडं पाणीच लायतो तिला. हा करतोच. मला टावेल गुंडाळून दे. थांब आता टावेल गुंडाळून जातो. चाल. लक्षात का अजून? बया भाऊजी काय काय झालं? तुम्ही तर टावेल गुंडाळून आले, शर्टही काढून आले, पॅन्टही काढून आले. हा अगं वहिनी तसं नाही झालं ते. हा काय झालं, मी तुझ्या पै बसलो. हा अगं पक्कन गरम झालं त्याला. त्याला हा म्हणजे कोणाला? वहिनी हा. ते नुसतं असं फणफणत आपलं गाम पक्का यायला लागला त्याला. त्याला म्हणजे काय? अहो त्याला म्हणजे हे माहित नाही का? नाही ना नुसती खाजव सुटली ओल्ल झाल्यामुळं. हा का? हा. बया मी जाऊ का आता? कुठं? जाते ना, पाहुणे बसले ना, चहा करायचा. अगं थांबा ना, आता टावेल आलोय तो पाहून जा. काय हा काय पाहून जा? टावेल पा कसा घेतलाय बा असं. आता तुम्ही तर पार शर्ट बी काढून आले, बनिलोच आले, मला तर मोठं टेन्शनच आलं. इतका त्याला घाम आलता नुसता बदबदा गळत होता. वाटलंच तर तुम्हाला दाखवू का टावेल सोडून? अहो नका नका, मला ये बा. नाही दाखवू द्या. बया भाऊजी, अहो ती बंद करा ना, तो टावेल गुंडाळला बाई. वहिनी अहो भाऊजी काय येड्यावानी करू राहिले तुम्ही? अहो इकडं पाना घ्या ना पाहून किती गळून राहिलं पाना घाम. भाऊजी अहो मी इकडे साखर न्यायला आले का तुमचं ते पाहायला आले? काय करू राहिले तुम्ही? पहिलं टावेल गुंडाळ. वहिनी हा? एकदा तर पाहून घ्या तुम्ही. त्याच्यासाठीच मी टावेल गुंडाळून आलोय. अहो भाऊजी मी काय ते पायासाठी इकडे आले का? हो तुम्ही काही येड्यावानी करू राहिले. पहिलं ते गुंडाळा बरं. त्याने तुम्हाला खोटं वाटत होतं ना. नाही मला नाही खोटं वाटत. आला असेल तुमच्या याला घाम. जाऊ द्या, घ्या टावेल गुंडाळून. बर बर. हा नाही तर तुम्ही म्हणशाल दाखवलं नाही. नाही नाही. हा पुन्हा तुम्ही म्हणशाल का माझ्या बियाणांना त्यांचं दाखवलं नाही. काय? हा मी खायला म्हणून मी काय इकडे तुमचं पाहायला आले का? मी साखर न्यायला आले ना भाऊजी. काय तुम्ही? वहिनी हा परत तुम्ही म्हणशाल घाम आला ते खोटं सांगतो का काय हा माणूस. हा नाही नाही, आता कळालं मला. आलंच असेल घाम तुम्हाला. मला तिथे एक गच कारण होईल आधीच. त्यानं ते घाम गेला का अजून फुनफुना करतात ती इच्छा सार. म्हणजे गजकारण होईल का ते? हा बया मग तर नुसती खाजव सुटत असं बाई. लई खाजव. हा ना? अहो एवढ्या अशा पुल्या झाल्या तिड पा. हा का? लई खाजव. तुम्ही वल्ले कपडे घालत असेल ना, अंडरपॅन्ट ते वल्ल नाही घालायचं कधी. ती त्या दिवशी घातली ना ते पक उठलं. हा उ- उठला? हा म्हणजे ये उठलं पुल्या वचका उठला. हा का? बर का हा वहिनी हा. त्याच्यासाठीच मी टावेल गुंडाळून आलो. तर तुम्ही पुन्हा माझ्या यांनी दाखवलंय नाही मला. नाही नाही, मला काही राग नाही त्याच्यात बाई. मी आले माझ्या कामासाठी. बरं मी डळू का आता? ए वहिनी हा ऐक ना. हा. आता झाला 15-3 वार झाले. हा माई बायको डिलेवरीला गेली. हा हं? आता मग ये बाई तो नवरा या असा पेतो खातो. हा त्याच्याकडूनही काही तुला सुख भेटत नसल. हा ते तर आहेच म्हणाय भाऊजी. हा. काय तो असा दारुडे हो, मला तर चौकून पापई कोणूनच सुख नाही मला. अगं वहिनी घरात तर कायचा पत्ता नाही, वरून काही सुखही भेटत नाही. त्याच्याकडून नुसता मुताट पेल राहतो. जाऊ द्या वहिनी. आणि मग त्याच्याकडून सुख घ्यायपेक्षा ना माकून सुख घे ना. या बाय लई गोड दिसती ही ना. या बाय मस्त मोकळी जागा आहे. एक 5 मिनिटाचा खेळ आहे. नका बाई भाऊजी. ऐक ना वहिनी. अहो चांगलं वाटतं का तुम्ही माय भाऊजी? मी तुमची वहिनी. वहिनी अगं वहिनी त्याला काय होतंय? तू एवढा विचार करीत बसली. आई लोक या जगात पाहिले का कसे वागत आहे. जाऊ द्या वागू द्या बाई मला भाऊजी. वहिनी आई जा. आणि एक तर तुम्हाला ते हे व्हायले ना. काय गच कारण हा? नाही तिला काय खेळणार नाही गच कारण. नका बाई.
अगं वहिनी गचकार पैसे लागन मला झाली मग काय करायचं? वहिनी तुला काहीही परश होणार नाही. गजकारण खाली आहे आणि हे इकडे आहे बाजूला. हा का? हा खाली आहे का? खाली आहे ते. हा. ऐक ना वहिनी लय कस तरी हो राहिलं एवढ्या पाळी अहो, घरी पाहुणे आहे ना म्हणून. तुला 5च मिनिटात मोकळं करतो आणि लगेच सोडित. हा. तुमच्या बायकोला माहित झालं मग? अगं वहिनी ती तिकडे ये आपण इकडे ये काच काय माहित होत काय अशा गोष्टी कोणी कोणाला माहित करत काय. हं? घे टपक्यात चल एक चान्स तरी देवा. तुम्ही सांगू नका बरं का नाही तुमच्या सांगणार. बायकोला. नाही तर बाई तिला डेंजर आहे. अगं वहिनी इकडची बातमी इकडं होणार नाही. हा मग तेच ना. मग एक 5 मिनिट आहे ना तू झोप मी दरवाजा लायतो बघ. नका बाई इड नका मला लई भीती वाटते. ए. मोठ्या रूम मध्ये दुसरा रूम नाही का पुढे तुमचा? बरं पुढे एक रूमेचा आहे का? हाय हाय. पण भाऊजी मला कस तरी वाटतं बाई नकोच वाटतं या असं. एक तर माझी पाहुणे घरी साखरी वाचून चहा वाचून खोळंबले ना. वहिनी, हा? साखर साखर काय करती तुला ना उद्याला घरी एक पोत आणून टाकीतो साखरीचं. भया काय म्हणते? आणि दिलं एक पोत? हो माय बुक बागव मी तुला साखरीचं पोत आणून गोड करतो. वहिनी हा? तू काही टेन्शन घेऊ नको. या बाय साखरीचा एक पोत देतो तेलाचा डबा आणि एखादं खोक साबणींच सगळं खोबरेल तेल डोक्याचं हा. अंगाच्या साबणी हा? सगळं काय नसल असेल ते आणून देतो. ब्रश वगैरे तुपा भारी भारी भया काय म्हणते? तुला तोंडाला लावाय फॅरेन लवली सुद्धा आणतो. हा का? मग भया तुमची बायको काय म्हणणार नाही? अहो ती कवा इडे पाहिला तुला महिना 2 महिन्याचा बाजार करून देतो. 5-6 महिने दर 5-6 महिने? अहो साखर ते 5-6 महिने जाईल. बरं बरं चालेल चालेल. ते मानावरांनी 2 महिने झाले तसं घरात काहीच आणलं नाही. मी अशी कामाधंद्याला जाते त्या पैशातून थोडी साखर आणते थोडं तेल आणते थोडे शेंगदाणे आणते मुठभर. जाऊ दे तो नवऱ्याला प्यायची सवय त्याला पियाचा पियाचा पैसे पुरत नसतील. हा ना. मग तुम्ही हे खरंच म्हणताय का भाऊ? अरे नाही दिलं ना अरे वचन याच तुलाच वचन घे. बरं बरं पण एवढी गोष्ट आहे चाल ना बरं चला. चल. मी आता टावेल लावेले एका झटक्यात टावेल सोडता का झालं काम. हा हा चल. डबा ठेवू का इथं? हा लावू दे लावू दे. बरं बरं. वहिनी हा घे दार लावून आता. बाया इडली रूम आहे का म्हणजे? हा मग मोठं रोड. बरं बरं लवकर बरं का भाऊजी? हो लगेच लगेच.